हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी तब्येत खराब आहे. तर 3 दिवसापासून घरीच आहे मी. आणि माहीत नाही असं आहे म्हणजे हे थंड गरम असं म्हणजे कधी पाऊस होतो. आता बघा बाहेर ऊन पडले. 2 दिवस एवढा पाऊस होता, त्याच्यामुळं पण पावसामध्ये जरा भिजले होते मी, म्हणून पण होऊ शकतं. तर आता दवा घेतली आहे, परवा जाऊन दवा घेऊन आले, तर आता जरा थोडं ठीक वाटते. तर कामाला जाते आता. आणि 2 दिवस झाले मी शॉर्ट व्हिडिओ बिलकुल टाकले नाही, कारण तेवढी हिंमतच नव्हती. जसं पण असेल तर थोडा प्रयत्न केला मी, म्हणजे असं नाही की म्हणजे व्हिडिओ टाकलेच नाहीत. फक्त सकाळी 7 वाजता जो माझा म्हणजे सुरुवात असते की मी वाराच्या हिशोबाने व्हिडिओ टाकते. जसं आज लक्ष्मीदेवी विष्णुनारायणचा वार आहे, तर त्या हिशोबाने आज तर टाकला मी. पण 2 दिवस काय टाकलं नाही, त्यासाठी खूप खूप सॉरी सगळ्यांना. आणि आता पण बघा म्हणजे आता बोलते ना, तरी पण मला असं पूर्ण कमजोरीसारखं वाटतंय. तर कोणतं असं बोलणार नाही की माझ्या अंगामध्ये रक्त कमी आहे म्हणून. तर डॉक्टर बोलले की म्हणजे रक्ताची कमी आहे, आणि उपवास वगैरे करते ना त्याच्यामुळं पण होऊ शकतं. कारण आता हे 3 सोमवार झाले, म्हणजे सोमवारी मी उपवास करते ना, तर मी मंगळवारी आजारी पडते. कारण आता म्हणजे खूप हार्ड काम असतं ना, मशीन वगैरे चालवायचं. तुम्हाला तर माहितीच आहे, मी व्हिडिओ टाकतच राहते मशीनचे. मशीन चालवायचं दिवसभर तिकडे 10 तास, आणि नंतर घरी येऊन मग घरचं काम करायचं. मग 10-11 वाजता. मग त्यासाठी मला वाटतं हे थकावट म्हणजे असं होऊन जातं. तर आता मी विचार केला की पुढच्या सोमवारी उपवास नाही पकडणार. देवाला महादेवाला तर माहीतच आहे, कारण कोण देव तर काय जबरदस्ती नाही करत की म्हणजे माझे उपवास करायलाच पाहिजे म्हणून. तर हात जोडून असंच सोमवारी फक्त म्हणजे जेवण वगैरे राहणार, पण उपवास नाही पकडणार. तर मला हे पण वाटतं की म्हणजे मी आता 2-3 दिवस अगोदर हिरवी साडी वगैरे घातली होती. त्या बांगड्या पण काढल्यात बघा मी, हिरव्या बांगड्या साडी. म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता ना, तर व्हिडिओ पण टाकले होते मी. तर नजर पण लागू शकते, त्यासाठी बघा हे बघा बांगड्या काढून ठेवल्यात मी आता. आणि आता काय घालणार नाही, त्याची पण नजर लागू शकते. ठीक आहे, चला आता निघते कामावर. आणि जमलं तर बघणार आता की म्हणजे दुपारपर्यंत जमलं तर काम करेल, नाही तर वापस येईल. कारण जास्त हे म्हणजे कमजोरी वाटली तर मग कामावरून घरी येईल. कारण मशीनमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, मशीनमध्ये खूप जणांचा मी सांगितलं ना की भरपूर जणांचा हात गेलेला आहे मशीन चालवता. तर ती रिस्क कशाला घ्यायची ना, तर त्यापेक्षा घरी येऊन आराम करायचा. तर चला ठीक आहे, तुम्हाला अगर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.